एक दोन दिवस थांबा, संदीपान भुमरेंवर देखील बोलतो असा इशारा स्वतः चंद्रकांत खैरे यांनी दिला। इम्तियाज जलील माझे खरे प्रतिस्पर्धी आहेत, भुमरे नव्हे, असं देखील चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय। जलील मागच्या वेळी चुकून निवडून आले, आता ते निवडून येणार नाहीत असा दावा देखील खैरे यांनी केला। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आपल्याबरोबर आहेत। खैरे साहेब, लोकसभेची धुमाकूळ सुरू झालेली आहे। तुमच्यात संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये तिरंगी सामना रंगलेला आहे। संदीपान भुमरे यांच्यावरती ते बाहेरचे आहेत, लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत असा आरोप केला होता। त्यावेळी भुमरे पाठीमागे म्हणाले, मी बाहेरचा आहे म्हणजे काय पाकिस्तानातून आलो का, मी संभाजीनगरचा भूमिपुत्र आहे, असं त्यांनी उत्तर दिलं होतं। लोकांना एक एक म्हणजे लोक विचार करतात। आता काल मला एक घोळका भेटला, ते म्हणे की वो तो सब बाहर का है। बाहर का बोले तो अपने जिले का है। नहीं बोले उसका वोटिंग भी नहीं बोले साहब यहाँ। नहीं, उनका वोटिंग जालना में है। बोला पैटर्न जालना में आता है, ठीक है, लेकिन कहाँ से भी खडे रह सकता। आणि म्हणून मी या ठिकाणी हे सांगतो की ते कुठलेही असले तर शेवटी नेटिव्ह प्लेस एक महत्त्वाचं असतं। नाही, पण मग ते पण त्यांचा पण जिल्हा ते नाही काय, मी त्यांचं काही बोलत नाही। तुम्ही त्यांना आता जाणार आहे त्यांना भेटायला, म्हणून मी त्यांना काही त्यांच्याबरोबर बोलायचं आहे। मला आज एक दोन दिवस देऊन टाका, त्याच्यानंतर मग सुरू करू। म्हणजे तुम्ही तयारी करताय बोलण्यासंदर्भातली, किंवा अटॅकची तयारी सुरू आहे तुमच्याकडून? हळूहळू होईल ना, जे जनतेला पाहिजे ते होईल। बरं, तुम्ही पाठीमागे म्हणालात की तुमची जो प्रतिस्पर्धी आहे किंवा तुमची लढाई जी आहे ती एमआयएम सोबत आहे, इम्तियाज जलील सोबत आहे, असं तुम्ही म्हणाला होतात। पण परिस्थिती अशी दिसते की तुमची खरी लढाई तर भुमरेंसोबत सुरू आहे, कारण ते तुमच्यावर आरोप करतात, तुम्ही त्यांच्यावर आरोप करतायत, आणि इम्तियाज जलील वेगळेच राहत आहेत। इम्तियाज जलीलच आहे, आणि म्हणून इम्तियाज जलीलला त्या ठिकाणी मागच्या वेळेसचं जे त्याने चुकून निवडून आला तर त्यांना परत येऊ द्यायचं नाही हे जनतेने ठरवलं आणि मी पण ठरवलं। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।